सगळं प्लीज. सर्वांना ऑडिओ व्हिडिओ आणि क्लिअर आहे. ठीक आहे. लक्षात द्या, काल आपण पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन डिस्कस करत होतो. काही मुलांना त्यामध्ये काही अडचण नव्हती, पण काही मुलांना समजला नाही. तर मी पुन्हा एकदा हा लॉ एकदा 10 मिनिटांमध्ये रिपीट करतोय. ठीक आहे. लक्षात द्या, पॉलिगॉन लॉ काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे. ट्रायंगल लॉ सारखं त्याचं स्टेटमेंट आहे काय, इफ टू. आता लक्षात द्या, ट्रायंगल लॉ मध्ये आपण दोनच वेक्टर घेतो, पण इथे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टर घेतो, म्हणून याला म्हणतो आपण पॉलिगॉन. ओके. पॉली मीन्स दोन किंवा दोन पेक्षा अधिक, मेनी. ठीक आहे. इफ टू वेक्टर, टू और मोर वेक्टर्स, मी अगोदर स्टेटमेंट लिहितो, नंतर समजून सांगतो. टू और मोर वेक्टर्स ऑफ सेम टाइप, सारख्या प्रकारचे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टर्स. If two or more vectors of same type represented in magnitude and direction, represented in magnitude and direction by the, त्यांचं मॅग्निट्यूड दिली आहे प्रत्येक वेक्टरचा, डायरेक्शन दिली आहे, आणि ते कशात दाखवले, बाय द साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन. हे वेक्टर आपण असे घेतले की एका इनकम्प्लीट पॉलिगॉनच्या त्या काय साइड आहे, इनकम्प्लीट पॉलिगॉन. ओके. टेकन इन ऑर्डर, आणि हे वेक्टर सर्व कसे टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डरचा अर्थ कळलाय तुम्हाला. पहिल्या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्या वेक्टरचा काय असायला पाहिजे, स्टार्टिंग पॉइंट असणं गरजेचं आहे. त्या दोन वेक्टरला काय म्हणता येईल, इन ऑर्डर वेक्टर्स. पण या सर्वांचा रिझल्टंट, देन देअर रिझल्टंट म्हणजे सर्व वेक्टर्स मिळून जे इफेक्ट तयार करतात, हे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टर्स मिळून जे इफेक्ट तयार करतात, तोच इफेक्ट एक सिंगल वेक्टर तयार करतो, त्याला म्हणतो आपण रिझल्ट. देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर त्या सर्वांचा रिझल्टंट वेक्टर दाखवला जातो मॅग्निट्यूड डायरेक्शन बाय. आता हा पॉलिगॉन कसा आहे, इनकम्प्लीट आहे, पूर्ण पॉलिगॉन नाही येतो, पूर्ण बाजू कंप्लीट नाही आहे, तर जी राहिलेली बाजू आहे ती असेल त्या सर्वांचा रिझल्ट. सो देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड डायरेक्शन बाय रिमेनिंग साइड ऑफ द पॉलिगॉन. ओके. त्या पॉलिगॉनची जी राहिलेली साइड असेल ती त्याची काय असेल, रिझल्टंट असेल. तुम्ही हे स्टेटमेंट इथपर्यंत घेऊन टर्मिनेट करू शकता, इथपर्यंत लिहिलं तरी चालतंय, की याच्या पुढे पण याला अडवान्स. आता हा रिझल्टंट वेक्टर कुठून स्टार्ट होतो, तर हा रिझल्टंट वेक्टर स्टार्ट होतो पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून, एंड कुठं होतो, लास्ट वेक्टरच्या टर्मिनल पॉइंट. ठीक आहे. तर मग आता हे समजून घेऊ आपण कसं आहे. तर समजा आपल्याला एकापेक्षा जास्त वेक्टर दिलेत. हा वेक्टर आहे P1 बार, ए पासून स्टार्ट होतोय, बी कडे चालतो. दिस वेक्टर इज P1 बार. अनदर वेक्टर इज P2 बार. इट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट B and terminate at point C. Next vector is P3 bar, which is start from point C and it terminate at point D. And last vector is P4 bar, which is start from point D and terminate at point E. तर हा काय झाला, पॉलिगॉन. दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टर इथे दिले, आणि हा कसा आहे, कंप्लीट आहे का, तर नाही, ही साइड रिकामीच आहे. सो दिस इज द इनकम्प्लीट पॉलिगॉन. ठीक आहे. इथे काय केलं आपल्याला, दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टर दिले, दोन पेक्षा अधिक वेक्टर, त्यांचं मॅग्निट्यूड दिले, त्यांची डायरेक्शन दिली.
P1 बार वेक्टर आहे तो A पासून स्टार्ट होते B ला टर्मिनेट होते. P2 बार वेक्टर आहे B पासून स्टार्ट होते C पॉइंटला टर्मिनेट होते. P3 बार वेक्टर C पॉइंटला स्टार्ट होते D पॉइंटला टर्मिनेट होते. तर त्याचं मॅग्निट्यूड दिले, डायरेक्शन दिले आणि हे काय आहे तर ह्या साइड्स आहेत. ह्या ज्या आहेत हे वेक्टर्स काय आहेत साइड्स आहेत कशाच्या इनकम्प्लीट पॉलिगॉनच्या. हा पॉलिगॉन कंप्लीट नाहीये. ठीक आहे. आणि वेक्टर्स कसे घेतात इन ऑर्डर. इन ऑर्डर म्हणजे पहिल्याचा टर्मिनल पॉइंट दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. दुसऱ्याचा टर्मिनल पॉइंट हा तिसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. तिसऱ्याचा टर्मिनल पॉइंट हा चौथ्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे सर्व वेक्टर्स कसे इन ऑर्डर आहेत. देन ते रिझल्टंट. मग याचा रिझल्टंट या सर्वांचा रिझल्टंट कशाने दाखवला जातो. ही जी राहिलेली साइड आहे पॉलिगॉनची मी डॉटेड लाईन दाखवतो इथं. ही रिमेनिंग साइड जी आहे पॉलिगॉनची ती काय दाखवते या सर्व वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर आर बार. ए पासून स्टार्ट होते तो आणि लास्ट वेक्टरच्या टर्मिनल पॉइंटला एंड होतो. दिस रिझल्टंट वेक्टर स्टार्ट्स फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर. पहिला वेक्टर कोणता P1 त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून स्टार्ट होतो हा रिझल्टंट वेक्टर कुठे टर्मिनेट होतोय तर शेवटच्या वेक्टरच्या टर्मिनल पॉइंटला. हे आहे पॉलिगॉन लॉ. ठीक आहे. तर ही जी राहिलेली साइड असेल ही असेल या सर्वांचा रिझल्टंट वेक्टर. मग या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती. तर आपल्याला हे काढण्यासाठी आपण काय केले आपण हा A पॉइंट जोडून घेतला C पॉइंट सोबत AC. A पॉइंट जोडून घेतला D पॉइंट सोबत AD. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची या रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या पहिला ट्रायंगल कन्सिडर करू आपण. कन्सिडर ट्रायंगल. हा जो रिझल्टंट वेक्टर आहे याचा मॅग्निट्यूड आपल्याला काढायचे ते कशाच्या बरोबर असेल ते काढायचे. तर मग त्यासाठी आपण पहिला ट्रायंगल कन्सिडर करू ABC. कन्सिडर ट्रायंगल ABC. आता इथं हा ट्रायंगल जर कन्सिडर केला तर हा पहिला वेक्टर P1 बार आणि दुसरा वेक्टर P2 बार हे दोन वेक्टर कसे आहेत इन ऑर्डर आहेत. पहिल्याचा स्टार्टिंग टर्मिनल पॉइंट दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे हे P1 आणि P2 इन ऑर्डर आहेत. तर इथं कोणता लॉ अप्लाय करू शकतो आपण ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ नुसार या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल यांच्या तिसऱ्या साइडच्या बरोबर असेल. तिसरी साइड कोणती आहे ट्रायंगलची ती AC. ठीक आहे. तर काय लिहिता येईल अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ जो आपण कालच शिकलो. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन काय आहे तर AC बार रिझल्टंट वेक्टर AC बार इज इक्वल टू द सम ऑफ वेक्टर AB एंड BC. तर AB बार प्लस BC बार. तर AC बार ची व्हॅल्यू किती आली तर AC बार ची व्हॅल्यू आली P1 बार. AB बार म्हणजे P1 बार प्लस BC बार म्हणजे P2 बार. ठीक आहे. इथं कोणता लॉ अप्लाय केला आपण ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय सांगतो जर दोन वेक्टर रिप्रेझेंट केले असतील if two vectors of same type represented in magnitude and direction by the sides of triangle taken in order then the resultant is represented by third side. ही राहिलेली साइड जी असेल ती त्याची काय असेल रिझल्टंट. तर AC बार ची व्हॅल्यू काय येईल P1 बार प्लस P2 बार या दोघांच्या बरोबर असेल ॲडिशनच्या बरोबर. याला नाव दे इक्वेशन 1. म्हणजे आपल्याला AC ची व्हॅल्यू मिळाली. AC ची व्हॅल्यू किती आली आपली आता P1 बार प्लस P2 बार. P1 बार प्लस P2 बार AC ची व्हॅल्यू. आता नेक्स्ट ट्रायंगल कन्सिडर करू आपण AC आणि D. तर इथं जर आपण पाहिलं तर हा पहिला वेक्टर स्टार्ट होते A पॉइंट पासून C पॉइंटला टर्मिनेट होतोय आणि दुसरा वेक्टर P3 हा स्टार्ट होतोय C पॉइंट पासून टर्मिनेट होतोय D पॉइंट. म्हणजे AC चा टर्मिनल पॉइंट हा CD चा काय आहे स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि हे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत. तर या दोघांची बेरीज AC प्लस CD कशाच्या बरोबर असेल या तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर कशानुसार ट्रायंगल लॉ नुसार. ठीक आहे. नेक्स्ट कन्सिडर ट्रायंगल. ट्रायंगल कोणता कन्सिडर करू ACD. ACD. इथे पण कोणता लॉ अप्लाय करायचा आहे ट्रायंगल लॉ. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ काय लिहितात आपल्याला AD रिझल्टंट वेक्टर कोणता असला तिथे AD इक्वल्स टू AC बार प्लस CD बार. AC बार प्लस CD बार. ओके. AC बार प्लस CD बार. तर मग AC ची व्हॅल्यू आपण काढली आहे. ही इक्वेशन 1 मध्ये AC ची व्हॅल्यू दिलेली काय P1 बार प्लस P2. AC ची व्हॅल्यू काय P1 बार प्लस P2.
आणि CD ची व्हॅल्यू किती आहे P3. पुट अप करा. तर AD बार इक्वल्स टू काय, AC ची व्हॅल्यू P1 प्लस P2, P1 बार प्लस P2 बार प्लस CD ची व्हॅल्यू किती आहे P3, थर्ड P. हे झालं आपला AD ची व्हॅल्यू. तर आता AD ची व्हॅल्यू आपण काढली. AD ची व्हॅल्यू काय आली, P1 बार प्लस P2 बार प्लस P3 बार, P1 प्लस P2 प्लस P3 AD ची व्हॅल्यू आहे. आता लास्ट ट्रायंगल कन्सिडर करा ADE. तर AD हा वेक्टर A पॉइंट पासून स्टार्ट होतोय, D पॉइंटला टर्मिनेट होतोय. आणि दुसरा वेक्टर DE हा D पॉइंट पासून स्टार्ट होतोय, E पॉइंटला टर्मिनेट होतोय. म्हणजे AD आणि DE हे दोन वेक्टर कसे आहेत, इन ऑर्डर. तर या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल, तिसऱ्याच्या बरोबर. आणि आपल्याला तेच काढायचे. आपला जो राहिलेला वेक्टर आहे तो आहे रिझल्टंट वेक्टर पॉलिगॉन लॉचा. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ठीक आहे. नाव कन्सिडर ट्रायंगल ADE. यामध्ये AD आणि DE हे इन ऑर्डर आहेत. ट्रायंगल लॉ नुसार या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल, तिसऱ्या साइडच्या बरोबर असेल. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉचा खूप उपयोग करणार ना, त्यामुळे ट्रायंगल लॉ कळणं खूप गरजेचं आहे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय लिहिता आपल्याला, AD आणि DE हे इन ऑर्डर आहेत. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल, AE च्या बरोबर असेल. तर AE बार इक्वल्स टू AD बार प्लस DE बार. मग AD ची व्हॅल्यू आपण वर काढलेली आहे. ते इक्वेशन नंबर 2. AD ची आलेली व्हॅल्यू पुट अप करा. AD P1 बार प्लस P2 बार प्लस P3 बार इथे ठेवा. AE बार इक्वल्स टू P1 बार P2 बार P3 बार प्लस DE ची व्हॅल्यू किती आहे P4 बार. तर A हा काय असेल आपला रिझल्टंट वेक्टर. तर रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू किती आली, P1 बार प्लस P2 बार प्लस P3 बार प्लस P4 बार. हे झालं पॉलिगॉन लॉचं रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड. कशाच्या बरोबर असेल, त्या सर्व वेक्टर जे इन ऑर्डर आहेत त्यांच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ठीक आहे. समजले. यामध्ये कोणाला काय अडचण आहे, यामध्ये कोणाला काय अडचण आहे, काल कोणाला तरी भागवतलाच काय मला वाटतं अडचण होती का, भागवत काल भागवत आणि आणखी कोणाला तरी समजलं होतं. आज कोणाला काय अडचण आहे का, ठीक. तर स्टेटमेंट समजून घ्या. हे स्टेटमेंट पार्ट काय म्हटलं, इफ टू or more vectors of same type represented in magnitude and direction by sides of incomplete polygon. This polygon is incomplete. This side is not given to us. दिलेलं नाही आपल्याला. हे सर्व वेक्टर्स कसे ऑर्डर मध्ये आहेत आणि त्यांचा रिझल्ट मग या सर्वांचा रिझल्ट कशात दाखवला जातो, या रिमेनिंग साइडने दाखवला जातो. ठीक आहे. तर ही असेल त्या सर्वांची रिझल्टंट. ओके. आणि जो कुठून स्टार्ट होतो, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून टर्मिनेट कुठे होतो, लास्ट वेक्टरच्या टर्मिनल पॉइंट. ओके. हा झाला पॉलिगॉन लॉ. याच्या अगोदर आपण डिस्कस केला ट्रायंगल लॉ. ठीक आहे. तर आता पुढे आपण आणखी काही लॉज पाहणार आहेत. पॅरॅललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, पण तो लॉ आपण नंतर पाहणार. अगोदर मी तुम्हाला एक वेक्टर रिप्रेझेंटेशन सांगणार आहे. इन 1 डायमेन्शन, वेक्टर रिप्रेझेंटेशन इन 2 डायमेन्शन, वेक्टर रिप्रेझेंटेशन इन 3 डायमेन्शन. हे लक्षात ठेवा. प्रत्येक लॉ खूप गरजेचा आहे. याच्यावर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम नीटला विचारले जातात आणि याचा उपयोग रेस्ट ऑफ द फिजिक्स मध्ये बऱ्याचशा वेळेस आपण करणार आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी. मी खूप हळूने घेतोय. हे घेण्यामागचं कारणच हे की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. इथं जर समजलं तर पुढे भविष्यामध्ये अडचण आपल्याला कमी येईल. ठीक आहे. अडचणी तिथं पण येते. मी म्हणत नाही तुम्हाला एकदा सांगितलं की तुम्हाला लक्षातच येईल सगळं, पण
याचा उपयोग होईल त्या गोष्टी समजून घेण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहे व्हेक्टर रिप्रेझेंटेशन. तुम्ही म्हणता सर व्हेक्टर रिप्रेझेंटेशन याच्या अगोदर पण झालं, तर ते आपण ग्राफिकली व्हेक्टर रिप्रेझेंटेशन पाहिलं. ग्राफिकली आणि सिम्बॉलिकली कसं व्हेक्टर रिप्रेझेंटेशन दाखवतो. ग्राफिकली आपण व्हेक्टर कसा दाखवतो, लाईन सेगमेंटने दाखवतो. त्याला एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एक टर्मिनल पॉईंट असतो. ओके, तर तसं आपण व्हेक्टर दाखवतो. एक मिनिट. पण आता आपण जे व्हेक्टर रिप्रेझेंटेशन शिकणार आहे ते कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये शिकणार. वेगवेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीम, 3 प्रकारच्या कोऑर्डिनेट सिस्टीम आहेत. 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम, 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आणि 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. अगोदर आपण 1 डायमेन्शन म्हणजे काय समजून घेऊ. ओके, तर 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, तर अशी कोऑर्डिनेट सिस्टीम ज्या ठिकाणी एखाद्या पार्टिकलची पोझिशन किंवा एखाद्या पॉइंटची पोझिशन ही फक्त एकाच कोऑर्डिनेटने दाखवली जाते. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ आपण घेऊ एक अँड मुंगी. ठीक आहे. एक मुंगी आहे जी एका स्ट्रिंगवरून, एका दोरीवरून, ताणलेल्या दोरीवरून मूव्ह करते. ओके, सो दिस इज अ अँड. which is moving. ठीक है, ant कमी ससा जास्त दिसतो. ठीक है, तर this ant is moving along the length of this tree. Okay, and this is the starting point, means this is the origin of this string, and length of the string is along x axis. ही जी length आहे string ची ती कशाच्या along घेतली आपण x axis च्या. म्हणजे या मुंगीची जागा या ठिकाणी हा कोऑर्डिनेट असेल x1, या ठिकाणी x2, या ठिकाणी x3. जर मुंगी इथं असेल तर x2 कोऑर्डिनेट असेल, बाकी y कोऑर्डिनेट काय असेल 0, z कोऑर्डिनेट पण 0, इथे y कोऑर्डिनेट 0, z कोऑर्डिनेट पण 0, इथे असेल तर y कोऑर्डिनेट 0, z कोऑर्डिनेट 0. म्हणजे बाकी कोऑर्डिनेट्स या अँडचे काय असतील 0 असतील आणि ते फक्त जी पोझिशन आहे ती फक्त कोणत्या कोऑर्डिनेटवर दाखवली, x कोऑर्डिनेट. ओके, म्हणजे इथं त्या ऑब्जेक्टची मोशन फक्त एकाच ऍक्सिसच्या अलॉंग होतीये आणि त्या ऑब्जेक्टची पोझिशन किती कोऑर्डिनेटने समजून घेता येईल, फक्त एकाच कोऑर्डिनेट. पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज रिप्रेझेंटेड बाय ओनली वन कोऑर्डिनेट इज कॉल्ड 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे अशी कोऑर्डिनेट सिस्टीम, किंवा असं कसं करतो, समजा ही आता स्ट्रिंग आपण अशी घेतली, वायर आपण अशी घेतली, किंवा एखादा व्यक्ती पोलवर चढतोय, हे ओरिजिन असेल, ही x ऍक्सिस आहे, ही y ऍक्सिस आहे, हा इथं पोल आहे. एखादा व्यक्ती समजा पोलवर चढतोय. ठीक आहे, मला एवढं व्यवस्थित चित्र काढता येत नाही पण चढतोय, समजा अशा पद्धतीने चढतोय. ठीक आहे, काय होतंय, याचा z कोऑर्डिनेट इथं z1 असेल, इथं z2 असेल, इथे z3 असेल, तर त्याचा z कोऑर्डिनेटच चेंज होतोय. बाकी सर्व कोऑर्डिनेट्स काय असतील त्याचे 0, x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 0 आणि z कोऑर्डिनेट z1. इथे x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 0, z कोऑर्डिनेट z2, x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 0 आणि z कोऑर्डिनेट z3. म्हणजे इथं त्याचा फक्त एकच कोऑर्डिनेट बदलतोय, म्हणजे तो कोणता, z कोऑर्डिनेट. म्हणजे इथं तो जागा बदलतो फक्त z ऍक्सिसच्या. तसंच जर एखादा व्यक्ती जागा बदलत असेल फक्त x ऍक्सिसच्या, तर त्याची जी मोशन आहे ती मोशन आहे 1 डायमेन्शनल मोशन. दॅट मोशन इज कॉल्ड 1 डायमेन्शनल मोशन. आणि ही जी कोऑर्डिनेट सिस्टीम असेल तिला म्हणतात 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे, ही जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ही काय असेल, 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, तर ज्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन ही फक्त एकाच कोऑर्डिनेटने रिप्रेझेंट केली जाते. एक तर x कोऑर्डिनेट, किंवा एक तर y कोऑर्डिनेट, किंवा एक तर z कोऑर्डिनेट. बाकी कोऑर्डिनेट्स काय असतात, 0 असतात. जर x कोऑर्डिनेट x ऍक्सिसच्या त्याची पोझिशन असेल तर x कोऑर्डिनेट असतो, बाकी कोऑर्डिनेट्स 0 असतात. y ऍक्सिसच्या जर त्याची पोझिशन असेल तर y कोऑर्डिनेट असतो आणि बाकी कोऑर्डिनेट 0 असतात.
झेड ऍक्सिसच्या पोझिशन असेल तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 असतात आणि झेड कोऑर्डिनेट 3 ला असतात. ठीक आहे. तर इथं एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन फक्त एकाच कोऑर्डिनेटने जर दाखवली जात असेल तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीमला काय म्हणतात, वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. याचं एक्झाम्पल काय, तर समजा एखादी मुंगी आहे, ती एका वायरच्या अलाउंग मूव्ह करते, एका वायरच्या लांबीवरून मूव्ह होती, तर ती वायरची लांबी ही एक एक्स ॲक्सिस असेल किंवा वाय ॲक्सिस असेल किंवा झेड ॲक्सिस असेल. म्हणजे ती जागा बदलतीये फक्त एक्स ॲक्सिसच्या अलाउंग किंवा वाय ॲक्सिसच्या अलाउंग किंवा फक्त झेड ॲक्सिसच्या अलाउंग. म्हणजे तिथं फक्त एकच कोऑर्डिनेट असेल, एक तर एक्स कोऑर्डिनेट किंवा एक तर वाय कोऑर्डिनेट किंवा एक तर झेड कोऑर्डिनेट्स असतील, बाकी कोऑर्डिनेट्स काय असतील, 0 असतील. किंवा एखादा व्यक्ती पोलवर चढतोय तर तिथे पण त्याची जी मोशन आहे फक्त एकाच कोऑर्डिनेटने दाखवली जाईल, त्याची जी पोझिशन आहे ती फक्त एकाच कोऑर्डिनेटने दाखवली जाईल, झेड कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट किंवा एक्स कोऑर्डिनेट. तर अशा कोऑर्डिनेट सिस्टीमला वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणायचं. ठीक आहे. द कोऑर्डिनेट सिस्टीम इन विच पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज रिप्रेझेंटेड बाय ओनली वन कोऑर्डिनेट. अशी कोऑर्डिनेट सिस्टीम ज्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन ही फक्त एकाच कोऑर्डिनेटने दाखवली जाते, त्या कोऑर्डिनेटला काय म्हणतात, वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. समजले वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर याचा उपयोग कुठे होणार आहे, तर पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला वन डायमेन्शनल मोशन शिकायचं आहे, टू डायमेन्शनल मोशन शिकायचं आहे, थ्री डायमेन्शनल मोशन शिकायचं. ओके. येणाऱ्या काही चॅप्टर मध्ये आपण मोशन शिकणार आहे. तर मोशन मध्ये आपल्याला वन डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन, थ्री डायमेन्शनल मोशन अशा मोशन शिकायच्या. तर तुम्हाला अगोदर वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम माहित पाहिजे, नंतर आपण मोशन शिकू शकतो. ठीक आहे. तर आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित घेतोय, बेसिक नुसार एकावर एक व्यवस्थित ठेवतोय. फक्त तुम्हाला काय करायचं, त्या प्रत्येक गोष्टला ग्रास्प करायचं, जेवढं ग्रास्प करता येईल तेवढं ऑब्झर्व करायचं आणि त्याचा उपयोग पुढची गोष्ट समजण्यासाठी करायचा. ठीक आहे. तर मी कोणतीच गोष्ट अशी एकदम नवीन गोष्ट घेत नाहीये, प्रत्येक गोष्ट एकमेकांना डिपेंड आहे. या गोष्टीचं पुढे काहीतरी काम आहे म्हणून ती गोष्ट तुम्हाला अगोदर सांगितली जाते. तर वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय. वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. एक मिनिट, मला एक मिनिट द्या, एकच मिनिट. हॅलो. हो कर म्हणलं मग काय झालं. हो ये मी आता क्लासवर आहे सध्या. हां ठीक. हां सॉरी. ठीक आहे. वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम कशाला म्हणायचं, द कोऑर्डिनेट सिस्टीम, द कोऑर्डिनेट सिस्टीम in which position of body or particle represented by only one coordinate is called वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. काय असते अशी कोऑर्डिनेट सिस्टीम जिच्यामध्ये पार्टिकलची पोझिशन फक्त एकाच कोऑर्डिनेटवर दाखवली जाते, इज कॉल्ड वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. एक्झाम्पल्स पॉइंट ए
have coordinates ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स किती आहेत? त्याचे कोऑर्डिनेट आहेत x, 0, 0. म्हणजे ते ए पॉइंट कोणत्या ऍक्सिसच्या आला नाही? x ऍक्सिसच्या आला. किंवा पॉइंट बी have coordinates x, 0, y, 0. म्हणजे इथे बाकी 0 आहे, याची पोझिशन कोणत्या ऍक्सिसच्या आला नाही? x, y ऍक्सिसच्या आला. ओके, तर इथे पार्टिकलची पोझिशन ही दाखवली जाते फक्त x कोऑर्डिनेटने किंवा y कोऑर्डिनेटने किंवा पॉइंट C have coordinates 0, 0, z कोऑर्डिनेट. ठीक आहे, अशा कोऑर्डिनेट सिस्टीमला काय म्हणायचं आपल्याला? वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे इथं जी मोशन व्हायली, इथं जो ऑब्जेक्ट आहे तो एकाच ऍक्सिसच्या आला मूव्ह करतोय, x ऍक्सिसच्या आला किंवा y ऍक्सिसच्या आला किंवा z ऍक्सिसच्या आला. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे वेक्टर रिप्रेझेंटेशन इन पोझिशन वेक्टर रिप्रेझेंटेशन इन वन डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर पोझिशन वेक्टर रिप्रेझेंटेशन किंवा वेक्टर रिप्रेझेंटेशन पोझिशन में वेक्टर रिप्रेझेंटेशन इन वन डायमेन्शन में वेक्टर रिप्रेझेंटेशन in one dimension. Position vector representation in one dimension. तो लक्ष द्या, समजा एक ऑब्जेक्ट है, consider a object is moving along a x axis. This is the origin of coordinate system and this is a one dimensional coordinate system. And a object is moving along x axis. एक व्यक्ति आहे किंवा एक बॉडी आहे ती x axis ला मूव होती है and this body is at a distance x from origin at point E. तो ऑब्जेक्ट जो आहे तो ओरिजिन पासून x एवढ्या अंतरावर आहे कोणत्या पॉइंटला? A पॉइंट. तर हा वेक्टर जो आहे आपण एक लाईन ड्रॉ करतो ओरिजिन पासून ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत. लक्ष द्या, a line drawn from origin of coordinate system to the position of particle. इथं पार्टिकलची किंवा इथं बॉडीची जी पोझिशन आहे ती आपण कशात दाखवली? फक्त एकाच कोऑर्डिनेटने x, 0, 0. म्हणजे इथं जी मोशन होतीये, इथं जो ऑब्जेक्टची पोझिशन आहे ती फक्त एकाच कोऑर्डिनेट्सने दाखवली. म्हणजे ही कोणती कोऑर्डिनेट सिस्टीम आहे? वन डायमेन्शनल. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट हा ओ पॉइंट पासून किती अंतरावर आहे? ते x अंतरावर आहे. The line drawn from origin of coordinate system to the position of object is called position vector. Origin पासून coordinate systemच्या origin पासून ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत जर आपण लाईन ड्रॉ केली तर त्याला काय म्हणतो आपण? पोझिशन वेक्टर. आणि कोणती ऍक्सिस आहे? x ऍक्सिस आहे. x ऍक्सिसच्या आला आपण युनिट वेक्टर काय घेतो? i कॅप. x ऍक्सिसच्या आला युनिट वेक्टर काय घेतो आपण? i कॅप. i कॅप इज युनिट वेक्टर along x ऍक्सिस. तर हा जो OA वेक्टर आहे, OA वेक्टर कुठून स्टार्ट होतोय? O पॉइंट पासून स्टार्ट होतोय. कुठे टर्मिनेट होतोय? A पॉइंट. हा पोझिशन वेक्टर आहे. इथून इथपर्यंत त्याची लांबी किती आहे? त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? x. किती आहे? x आहे. आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती कोणत्या ऍक्सिसच्या आला? x ऍक्सिसच्या आला. तर x ऍक्सिसच्या आला युनिट वेक्टर काय घेतो आपण? i कॅप. तर i कॅप त्याचा काय असेल? युनिट वेक्टर. म्हणजे या आय कॅपची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन कशाची आहे? या OA वेक्टरची आहे. तो OA बार इज अ वेक्टर पॅरलल टू द x ऍक्सिस और इट इज अराउंड द x ऍक्सिस. हा x ऍक्सिस च्या अराउंड एक वेक्टर आहे. इथं हा वेक्टर किंवा या ऑब्जेक्टची पोझिशन किती कोऑर्डिनेट दाखवलेली आहे? एकच कोऑर्डिनेट दाखवली x कोऑर्डिनेटनं. आणि हा वेक्टर असेल OA बार इक्वल्स टू काय असेल? x i कॅप. बाकी इथं y कॅप पण घेऊ शकता, पण y कोऑर्डिनेट इथं काय दिलं? 0 दिलं आहे. 0 मल्टिप्लाइड बाय j कॅप 0 होईल. k कॅप पण काय होईल? 0 होईल, कारण की y आणि z काय 0 आहे. सो दिस इज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन इन वन डायमेन्शन. OA बार इज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन पोझिशन वेक्टर इन वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम. इट्स मॅग्निट्यूड इज x and it is along the x axis. That's why its unit vector is i cap. हा OA बार जो आहे हा वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर आहे. O पासून स्टार्ट होतोय A पॉइंट पर्यंत. हा त्या ऑब्जेक्टची काय दाखवतोय? पोझिशन दाखवतोय. ओके,
त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, तो ओ पॉईंट आणि ए पॉईंट मध्ये डिस्टन्स किती आहे, x, आणि तो कोणत्या ऍक्सिसच्या अलाउंग आहे, x ऍक्सिसच्या अलाउंग आहे. x ऍक्सिसच्या अलाउंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, i कॅप, तिथं i कॅप ने याला मल्टिप्लाय केलं. तो ओ ए बारचं मॅग्निट्यूड आहे x, हे काय असेल त्याचं मॅग्निट्यूड, आणि i कॅप ही काय असेल त्याची डायरेक्शन. म्हणजे हा जो वेक्टर आहे ओ ए बार हा कोणत्या ऍक्सिसच्या अलाउंग आहे, x ऍक्सिसच्या अलाउंग. सो दिस इज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन इन वन डायमेन्शन. समजा असंच एखादा वेक्टर दिला आपल्याला, समजा y ऍक्सिसच्या अलाउंग, आपण हे कन्सिडर करू z ऍक्सिस. ओके, z ऍक्सिस हे ओ ओरिजिन, आणि ऑब्जेक्ट जो आहे तो इथे आहे कुठेतरी बी पॉइंटला. तर त्याचं ओ पॉइंट पासून अंतर किती आहे, तर z. बाकी या ठिकाणी तो ऑब्जेक्ट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील, त्याचा कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट 0 असेल, y कोऑर्डिनेट 0 असेल, आणि z कोऑर्डिनेट किती आहे, z. म्हणजे ते ऑब्जेक्टची पोझिशन फक्त एकाच कोऑर्डिनेटवर दाखवली आहे, तर ही कोऑर्डिनेट सिस्टीम कोणती असेल, वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, मग याच्यामध्ये वेक्टर पोझिशन वेक्टर दाखवायचा आहे. ओ पॉइंट पासून पोझिशन वेक्टर आपण एक लाईन ड्रॉ केली आहे ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत, बी पॉइंटला ऑब्जेक्ट आहे. तर ओ पॉइंट पासून कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन पासून पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ करतो, त्यालाच काय म्हणतो आपण पोझिशन वेक्टर. तर ओबी बार हा काय झाला, पोझिशन वेक्टर. ओके, तर त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, त्याचं लांबी किती आहे, z, आणि हा कोणत्या ऍक्सिसच्या अलाउंग आहे, z ऍक्सिसच्या अलाउंग आहे. तर z ऍक्सिसच्या अलाउंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, k कॅप. युनिट वेक्टर काय घेतो आपण, k कॅप. तर इथं काय करावं लागेल, k कॅप ने मल्टिप्लाय. तर हा जो वेक्टर आहे पोझिशन वेक्टर ओबी बार हा z ऍक्सिसच्या अलाउंग आहे, कारण की त्याचा युनिट वेक्टर काय आहे, k कॅप आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, z. ठीक आहे, तर दिस इज द पोझिशन वेक्टर रिप्रेझेंटेशन इन वन डायमेन्शन. नेक्स्ट, इथं समजा आता x y ऍक्सिस, तर ही समजा y ऍक्सिस आहे आपली, हे आपला ओरिजिन. y ऍक्सिसच्या युनिट वेक्टर काय घेतो आपण, j कॅप. ठीक आहे, आणि आपला जो पॉइंट आहे C, तो ओरिजिन पासून त्याचे कोऑर्डिनेट्स काय दिले, तर 0, y, 0. म्हणजे इथे ऑब्जेक्टचे फक्त y कोऑर्डिनेट दिला, बाकी कोऑर्डिनेट्स 0 आहे. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे तो y ऍक्सिसच्या ला मूव्ह होतो. ठीक आहे, तर मग आपल्याला OC बार हा वेक्टर काढायचा आहे. तर OC बार वेक्टर कसा रिप्रेझेंट करतो आपण, OC बार इज अ पोझिशन वेक्टर line drawn from position of origin of coordinate system to the position of particle is called position vector, and position vector चा मॅग्निट्यूड किती आहे, y. ओके, आणि तो कोणत्या ऍक्सिसच्या अलाउंग आहे, y ऍक्सिसच्या अलाउंग. y ऍक्सिसच्या अलाउंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, j कॅप. तर इथं काय असेल, j कॅप. तर OA बार इज अ पोझिशन वेक्टर along x axis, OB bar is a position vector along z axis, OC bar is a position vector along y axis. तर पोझिशन वेक्टर OA बार कसा दाखवला आपण, x i कॅप, x त्याचं मॅग्निट्यूड, आणि i कॅप त्याची डायरेक्शन. तो कोणत्या ऍक्सिसच्या अलाउंग आहे, x ऍक्सिसच्या. OB बार हा वेक्टर आहे, तर इथे युनिट वेक्टर काय आहे, k कॅप. म्हणजे हा कोणत्या ऍक्सिसच्या अलाउंग आहे, z ऍक्सिसच्या अलाउंग आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती, z. OC बार हा वेक्टर आहे, त्याचा युनिट वेक्टर आहे j कॅप, तर हा y ऍक्सिसच्या अलाउंग डायरेक्टेड आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, y. ठीक आहे, तर इथे पार्टिकलची पोझिशन फक्त एकाच कोऑर्डिनेटने दाखवली, आणि मग त्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आपण काढलेला आहे इन वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. तर तो अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे, मग आता ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, मला ह्या पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं. तर मी मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला सांगितला, मॉड ऑफ OA. या पहिल्या वेक्टरचं मला मॅग्निट्यूड काढायचं. याचा फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस y² प्लस z². हे फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, तुमच्या लक्षात असेल कोणत्या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढायचा फॉर्म्युला. तर मग आता इथं आपल्याला ह्या a कोऑर्डिनेट्स, या a पॉइंटचे फक्त x कोऑर्डिनेट दिला, y कोऑर्डिनेट 0 आहे, z कोऑर्डिनेट 0 आहे. कोणता कोऑर्डिनेट दिला, फक्त x कोऑर्डिनेट, तो किती x, y कोऑर्डिनेट 0 आहे, y ची व्हॅल्यू 0 इथं, आणि z ची व्हॅल्यू पण 0 आहे. तर x² प्लस 0² प्लस 0², तर काय x² आणि x² चा स्क्वेअर रूट काय x. तर या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, x आहे. किती आहे, x. ठीक आहे,
नेक्स्ट इथे या वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं आपल्याला ओबी बारचं. मॉड ऑफ ओबी इक्वल्स टू फॉर्म्युला काय तोच x स्क्वेअर y स्क्वेअर z स्क्वेअर. पण जो बी वेक्टर आहे याचे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला 0,0,z म्हणजे इथे फक्त z कोऑर्डिनेट दिला, बाकी कोऑर्डिनेट्स काय द्यायचे 0 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आहे, y ची व्हॅल्यू 0 आहे, z दिलेला आहे. तर OB चं मॅग्निट्यूड या पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड काय आहे तर 0 + 0 + z स्क्वेअर, z स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय z. z हा काय असेल त्याचं मॅग्निट्यूड या OB चं मॅग्निट्यूड. ठीक आहे. तसंच OC चं पण OC चं मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. तर इथे आपल्याला या ऑब्जेक्टची पोझिशन फक्त y कोऑर्डिनेट दाखवली, बाकी कोऑर्डिनेट 0 आहे. तर x कोऑर्डिनेट 0, z कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर. तर OC चं मॅग्निट्यूड किती आहे स्क्वेअर रूट ऑफ y स्क्वेअर आणि y स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आहे तो y. OC चं मॅग्निट्यूड आहे y. ठीक आहे. समजलं? कोणाला काय अडचण आहे? मॅग्निट्यूड कसं काढायचे? ठीक आहे. तर आपल्याला जे कोऑर्डिनेट दिले ते त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या आणि त्याच्यावर तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड मिळेल. तुम्ही युनिट वेक्टर पण काढू शकता. या वेक्टरचा युनिट वेक्टर काढायचा मला OA चा युनिट वेक्टर काढायचा. तर युनिट वेक्टर इक्वल्स टू फॉर्म्युला काय? युनिट वेक्टर इक्वल्स टू फॉर्म्युला काय? वेक्टर डिवाइडेड बाय मॉड ऑफ वेक्टर. हे लक्षात आहे का? त्या दिवशी मी सांगितलं युनिट वेक्टरचा फॉर्म्युला वेक्टर डिवाइडेड बाय मॉड ऑफ वेक्टर. तर इथे वेक्टर किती आहे x i कॅप. ते OA बारची व्हॅल्यू किती दिली आपल्याला x i कॅप आणि डिवाइडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड किती दिले किती आले x. x कॅन्सल केला तर युनिट वेक्टर किती आला x i कॅप. या OA बारचा युनिट वेक्टर किती आहे i कॅप. तसंच OB बारचा युनिट वेक्टर काढायचा तुम्हाला. तो वेक्टर OB बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ वेक्टर OB. त्या वेक्टरचा मॅग्निट्यूडला सॉरी वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. तर त्याचं वेक्टर किती आहे zk कॅप. zk कॅप OB बारची व्हॅल्यू zk कॅप आणि डिवाइडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड किती आहे z. z कॅन्सल होईल तर त्याचा युनिट वेक्टर काय आला k कॅप. म्हणजे हा वेक्टर कोणत्या ऍक्सिसचा आला x y z ऍक्सिसचा. तसंच OC बार वेक्टर आहे त्याचा युनिट वेक्टर काढायचा आहे. तर OC बार divided by mod of OC yj cap divided by y will get cancel and its unit vector is j cap. ठीक आहे. तर समजलं यामध्ये मला काय अडचण आहे? कोणाला काय अडचण असेल तर प्लीज सांगा. ठीक आहे. तर हे झालं वेक्टर रिप्रेझेंटेशन इन वन डायमेन्शन. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकडे असू द्या. मला हे लिहूनच द्यायचं होतं तुम्हाला कारण की हे पुढे आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा पुढे आपण याचा उपयोग करणार आहे. ठीक आहे. उद्या मी वाटल्यास हे लिहून देईन. पहिले 5 मिनिटांमध्ये हे तुम्हाला पूर्ण लिहून देईन फटकन आणि नंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि पुढे आपण 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम वेक्टर रिप्रेझेंटेशन इन 2 डायमेन्शन तसंच 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आणि वेक्टर रिप्रेझेंटेशन इन 3 डायमेन्शन या दोन्ही कन्सेप्ट आपण डिस्कस करू. थांबा आपण वेळ झाली. पारवी सर पुढे गेलो हां बोलली